हाय गाईज, मी सलोनी. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी, माझी फॅमिली आणि कोण आत्या वगैरे आणि आम्ही सगळे चाललो आता गुलद्याला. आत्याच्या माहेरी चाललोय गुलद्याला. आणि मग तिथून आल्यावर नंतर जाणार आहे नंतर हरिहरेश्वरला. हे गारसूर आहे हा रस्ता आणि इकडे दोन रस्ते जातात. तिथे आम्ही आत्याकडे इथे राहतो आणि इथे हा जो रस्ता जातो ते परीकडे जातो. परी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, परी जी आमच्या व्हिडिओमध्ये असते ती छोटीशी आमची बाजूची ती परी, तिच्याकडे जातो हा रस्ता. गाय 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 गाय. वाव यार, काय मंदिर आहे. आणि आज नेमका शनिवार पण आहे. तू तरी घंटी वाजव, आम्ही नाही वाजवली. घंटी वाजव. हा, दरवाजाची फ्रेम बघ ना, कसली भारी केलेली आहे ना. मस्त केलं. जुन्या देवळाची मूर्ती होती ना, ती आणली. असं नवीन स्थापना नाही केली, जुन्या देवळाची मूर्ती आणली. लावणार ना, हाताने लाव ना, डॉट लाव. काय मोबाईल तिला आमचा फोटो काढायचा म्हटलं काढ. ही आमची मामा वहिनी. ही तर केलेवाडीतले, केलेवाडी. काजू काजू नाही, जाम. इकडे इकडून ये. जाम म्हणजे काय? अगं तू फळ आहे. अगं लाल लाल. आणि थोडं ऊन पण कमी आहे. वॉट अ व्ह्यू. आता आम्ही सगळे करवंद काढायला चाललोय. भारी वाटतंय. हे आमचे ताते आहे. तात्या तुम्ही हाय करा. हाय. मम्मी, फुल चांगलं वाटतंय. मम्मी सांग, अनंताचा फुल घातलाय डोक्यात. तूच सांगितलंस. पप्पा कुठे चाललोय? तात्यांचा शेत बघायला. ओके, करवंद काढायला तात्यांच्या शेतामध्ये. आंबे. वाव यार, वाव भारी. इथून माहिती असतं कुठे कसं चालायचं काय. कोकणची महिना चालू आहे. कोकणची काळी महिना बोलतात करवंदला. डोंगरची काळी महिना. डोंगरची काळ. हो, करवंद. खाऊ का? खा. असं वाटतं तू टुरिस्ट आली आहे. गोड 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 एकदम. खूप गोड आहे. छान आहे बाई. एक नंबर. बघा ही बघा, आई बघा. आणि तिला लांब आहे, आपला हात कसा पुरतोय का? इथं आहे. हे बघ इथे, ते बघ, ही बघ इथं इथे बघ. हे बघ, दिवा घे, काढ. बाबू उधर पिशवी टाक. पिशवी दे. हळू काढा भाऊ, काळी दिसत. काळीवाली काढा, ही काळीवाली. दाखवा कशी मी इथे एकटीच येऊन बसली आहे. आमची गाडी येणार आहे आता, काहीतरी गाडी दीडची गाडी येते. तर मी एकटीच येऊन मंदिरात बसली आहे. सगळे बाकीचे जे माझ्यासोबत आहेत ते घरं घेत आहेत, सगळ्यांना आवाज वगैरे देत आहेत. पण इतकं शांत आणि मस्त वाटतंय ना मंदिरात येऊन एकटीच बसले. इतकी मस्त हवा सुटली आहे
आणि हे हनुमानाचं मंदिर आहे. तर मी मगाशीच पाया पडून गेलेले, पण आता रिटर्नच्या वेळेला मी एकटीच येऊन बसली आणि इतकं समोर एवढी मस्त. आणि आता स्टॉपवर चालली आहे, थोडा वेळ बसलेली मंदिरामध्ये आणि आता पप्पा सगळे निघाले स्टॉपवर जायला, तर स्टॉपवर जाऊन बसते. आणि सिरियसली सांगू, आल्यापासून इतकं भारी वाटतं ना. ना श्रीवर्धन खूप छान गाव आहे. आणि आता आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे हरिहरेश्वरला चाललो आहे. तर हरिहरेश्वर पण आमच्या म्हणजे आमचं देव आहे तिकडे. हरिहरेश्वर मेन लागतं आणि भरपूर जण पर्यटक पण भरपूर येतात तिथे फिरायला वगैरे. तर आज आम्ही संध्याकाळी आता इथून गेल्यावर घरी जाणार, जेवणार वगैरे आणि हरिहरेश्वरला चाललो. बोला 2 तास मी बसले, 2 तास 12ला आले, 2 वाजले, लालपरी नाही. काय येडा बनवते. काय करायचंय? सर्व माणसं गाडीची वाट बघतात. लालपरी जी 1:30 वाजता येणार होती ती अजून आली नाही आहे. आणि अक्षरशः आम्ही बसून बसून कंटाळलो. आम्ही अर्धा तास आधी येऊन बसलो आहे, अजून लालपरी आलेली नाही आहे. प्लीज लालपरीवाल्यांना लवकर गाडी पाठवा, कारण लोक माणसं थांबलेली असतात, बस स्टॉपवर बसलेली असतात आणि लोक दमलेली असतात, त्यांना घरी जायचं असतं, कुठे कुठे जायचं असतं. लालपरी खूप कम्फर्टेबल आहे आणि सोयीनुसार आहे, पण टायमामध्ये पाठवा प्लीज. हरिहरेश्वरला आलो आहे आणि आता इथे सगळं पर्यटन स्थळांसाठी इथे सगळं हे आहे, स्टॉल आहेत. काय भेटतं इकडे. कानातले बिनातले सगळं आहे काही. आणि अजून काय बोलत मी, हे लोकांची हे असतं, इथेच घर असतात आणि इथेच ते लोक राहतात. त्यांचा धंदा पण ते इथेच ओपन करतात. हां, धंदा पण इथेच राहतात. आणि आता आम्ही इथून शिड्या चढत जाणार आहे हरिहरेश्वरचं. तुम्हाला वरून मी दाखवते कसं दिसतं ते, व्ह्यू दाखवते. खास त्याच्यासाठी मी एवढी वर जाणार आहे चढून पायऱ्या. आणि पायऱ्या बघायला तर खतरनाक पायऱ्या आहेत. ह्या बघा पायऱ्या. सनसेट होतो आणि आम्ही बरोबर सनसेटच्याच टायमाला चाललो. लोक जातात तिकडे बीचला चाललो. ते हरिहरेश्वर बीच आहे. आपण तिकडे जायचं ना मग. हा बघूया, चला ते आपण वरून व्ह्यू घेऊन येऊया. आता आम्ही वर जातो, थोडा व्ह्यू घेतो आणि वरचा व्ह्यू खूप छान आहे. आता जम लागला. तुम्ही असं करायचंय का? हाय ग, मस्त यार. नाही सॉरी. आता आम्ही खाली जातोय. हे बघा, हे श्रीवर्धन, हे टोक आहे जे मेन हरिहरेश्वरचं टोक ह्याला ज्याला बोलतात. 2 ह्याच्यामधून पाणी दिसतं आणि सनसेट तर दिसतच नाही. आणि एवढं खाली मागून. हा जा, चाल बाई चाल. आणि दिव्या मॅडम बघा चालते. चलो दिव्या, मला व्हिडिओ कॉल कर. हे कसलं भारी. हा हे बघ, चालू झाला का? कसलं भारी वाटतं यार इकडे. हे जे तुम्ही ऑनलाईन बघताय प्रत्यक्षात. बापरे, पण लोकांनी या पर्यटक स्थळावर येऊन एवढा कचरा केलाय, खूप कचरा केलाय. म्हणजे लोक इथे सगळं बघायला येतात, पण इथे एवढा कचरा केला ना. हा, मी आमची बॉटल आमच्याजवळ ठेवले, पिऊन आम्ही लोक घरी घेऊन जाणार आहे. पाणी वाढतंय, मला पुढे जायला भीती वाटते. पाणी पण जायचं पुढे त्या साईडला काय आहे बघायला. आम्हाला चूल पण आहे की पुढे काय, आणि भीती पण वाटते कारण पाणी वाढतंय म्हणून भीती वाटते. पण चलो जाके देखते तो है क्या है. वाव यार, कसलं वाटतंय. हे बघा, हे मधले ही शिडी आहे पूर्ण. आणि इथे हे भाई फोटो काढून मागून पटकन चल लवकर जायचे वरती. वाव, अजून पुढे आहे ते जे मी तुम्हाला शंकराची पिंड सांगितलेली, ती अजून पुढे आहे. तर त्या पुढे आता जाता नाही येणार कारण भरपूर वेळ झाला आणि पण आमच्या खाली वाट बघतायत. हलायला होते अक्षरशः, एवढी हवा येते. वाव, पूर्ण पीसफुल बघायला आलेलो. आणि आम्हाला पुढे काळात एक लेणी भेटली आहे. कसं येडे बघत माहित नाही इथे काय आहे, पण आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं, पण आम्ही बोललो तुम्हाला पण दाखवतो. चला. हाय गाईस, आता आम्ही वरती चढतोय. वरती चढायला ना आमची फाटली आता सगळं, आणि जीव हातात घेऊन चढतोय. पायऱ्या डेंजर आहेत. एवढं चढलं आम्ही. लेट्स सी. आणि मम्मी आम्हाला कंटिन्यू कॉल करते या, आणि आम्ही खाली जाऊन परत रेलच्या बाहेर गेलो. आपलं दम लागलं. बरं झालं पाणी घेऊन आलो.
वर जाऊन बसेल मी. हो चलो. वा आमची हवा टाईट झाला. फिरायला लागलं. नशीब पाणी वर घेऊन आलो, कारण एवढं उतरायचं होतं ना. उतरायला वाटलं ना चढत, एवढं उतरायचं होतं. आणि मला व्हिडिओ काढायसाठी उतरायचंच होतं. मी तरी अर्धा करत होती. दिया बोलीत चल तिथे आलं एवढं तर उतरून जाऊया. भाई साहेब हालत खराब. हा बीच आहे. सनसेट झाला आहे ऑलरेडी. आणि इथे ना ह्या बघा इथे वॉटर राईड्स चालू आहेत. मी वरून व्हिडिओ काढते आणि इतका दमायला झाला ना, इतका पूर्ण हालत खराब झाली आमची. आणि आम्ही ऑलरेडी खाली उतरून गेलो. पूर्ण हालत खराब झाली. आणि थँक गॉड आम्ही पाणी घेऊन आलो. आणि प्लीज जे कोणी येतात तर तुम्ही टुरिस्ट प्लेसवर येतात तर प्लीज पाण्याच्या बॉटल्स तिथे टाकू नका. आम्ही आमच्या सोबत घेऊन आलो आहे, कारण आपणच आपल्या एरियाची स्वच्छता नाही ठेवली तर कोण ठेवणार. म्हणजे देवाच्या ठिकाणी येता तर बघायला येतात, तुम्ही दमतात, चढताना दमतात, सगळेच दमतात, पण ॲटलिस्ट प्लीज पाण्याच्या बॉटल वगैरे समुद्रकिनारी टाकू नका. बस एवढंच सूचना देऊ शकते. आणि आता चढताना फटफट चढलो, पण आता उतरताना आमचे नाके नऊ आले. पूर्ण हालत खराब झाली आहे. आणि इथून आता आम्ही दोघी खाली जातो आणि मम्मी पप्पा खाली थांबले आहेत. आणि आम्ही आधी थांबले. हां. आणि आम्ही डायरेक्ट वर आलो, कारण नंतर काळोख झाल्यावर वर सोडत नाहीत, कारण समुद्राच्या ठिकाणी म्हणजे भीती असते म्हणून. आणि ते नंतर बंद करून टाकतात, नंतर वर चढायचं बंद करतात. तर आम्ही पहिलं वर चढायला आलो, म्हणजे आम्हाला व्ह्यू वगैरेचे फोटोज वगैरे काढता येतील, व्हिडिओ घेता येईल आणि तुम्हाला पण दाखवता येतील. हरिहरेश्वर किती छान आहे, सुंदर आहे. विजिट करायचे. हां, मस्त विजिट आहे. म्हणजे जर इथे नियर बाय कोण राहत असेल तर नक्की या. इव्हन दुसऱ्या गावातून पण तुम्ही एकदा विजिट करायला येऊ शकता. आणि आता हे मंदिर आहे, हे जे मंदिर आहे, आता मी मम्मी पप्पा आणि देऊ आम्ही सगळे आता या मंदिरात चाललो आहे. तर इथे देवाच्या पाया पडतो. आणि जर बीचला गेलोच तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी बीचचा पण बहुतेक. तरी पण आम्हाला जायला नंतर घरी जायला लेट होईल, त्यामुळे तुम्हाला सिरियसली सांगू पायामध्ये अजिबात ताकद नाही आहे उतरायला. पण पूर्ण एकदम मुंग्या आल्यासारखं झालं. मुंग्या चढताना काय वाटलं नाही, पण आता हालत खराब झाली, खूपच खराब झाली आहे. म्हणजे ताकदच नाही राहिली आहे पायामध्ये. तर बरं झालं आपण वर जाऊन आलो पहिलं, ते चांगलं केलं. म्हणजे आता खालच्या खाली हां सिरियसली तुम्ही जर पहिलं इथे येत असाल ना तर वर जाऊन या. वर व्यवस्थित जाऊन घेऊन आल्यानंतर खाली लगेच देवाचं दर्शन करून मग तुम्ही निघू शकता. पण वर हालत खूप खराब होते. चलो बाय बाय. आणि इथे मंदिरामध्ये जायला एंट्री आहे. हे कालभैरव मंदिर आहे. हे बघा श्री कालभैरव मंदिर. मंदिरामध्ये जायला एंट्री आहे. हा एंट्री गेट आहे. मम्मी पप्पा ऑलरेडी पाया पडून आले आणि आम्ही नंतर गेलो पाया पडायला. पण इथे की 2 वाजेपर्यंत चालू असतं ना, आतमधलं जिथे ते गाभाऱ्यात सोडतात ते 2 वाजेपर्यंत चालू असतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आता संध्याकाळी आलो तर आम्हाला बंद भेटलं, पण बाहेरून भेटलं. हां, बाहेरून दर्शन भेटलं. पण मस्त आहे. आम्ही व्हिडिओ काढल्याने इथे फोटो व्हिडिओ अलाउड पण आहेत. आम्हाला चांगले फोटो व्हिडिओ पण आतमध्ये जाऊन काढून दिले. तर तुम्ही पण नक्की विजिट करा. हाय. तर आज ना डे 3 आहे आणि काल ऑलरेडी मी ब्लॉग काढलेला आणि आता थोडंसं मला ना सर्दीसारखं झालं आहे. तर काल कुठे गेलेलो, आत्याच्या काकांकडे गेलेलो, म्हणजे आत्याच्या घरी गेलेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो की नंतर आम्ही हरिहरेश्वरला गेलो. आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग एंड करायचंच विसरली. तर आता एडिट करायला बसली तेव्हा लक्षात आलं, अरे ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे, तर एंडिंग करायचं बाकी आहे. तर माझा हा हरिहरेश्वर आणि कुठे मी फिरायला गेले तो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता कोकणातले असेच डे कंटिन्यू ब्लॉग येतील, म्हणजे डे 1, 2, 3 मी जेवढे दिवस कोकणात आहे तेवढे ब्लॉग करेन आणि तुम्हाला दाखवेन. चला बाय बाय.